दिल्ली येथे शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर झालेल्या अमानुष लाठीचार्जचा सोनई येथील ग्रामस्थांच्या वतीने तीव्र निषेध नोंदवण्यात आला आहे. तसेच सुप्रसिद्ध पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या मागण्या तात्काळ मान्य कराव्यात या प्रमुख मागणीसाठी समस्त सोनई ग्रामस्थांच्या वतीनं सोनई पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि नेवासा तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलं आहे. सोनईकरांनी प्रशासनाचे आणि सरकारचे लक्ष एका अत्यंत गंभीर विषयाकडे वेधले आहे. निवेदनात म्हटलं आहे की लोकशाहीच्या सनदशीर आणि शांततापूर्ण मार्गाने दिल्लीत आपल्या हक्कांसाठी लढणाऱ्या निष्पाप युवक, महिला आणि नागरिकांवर झालेला लाठीचार्ज हा अत्यंत निंदनीय प्रकार आहे. शांततापूर्ण मार्गाने मांडलेला आवाज चिरडण्याचा प्रयत्न म्हणजे प्रशासकीय दडपशाही असून हा लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार असल्याची संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. निवेदनातील प्रमुख मागण्या: लाठीचार्जचा निषेध, शांततापूर्ण आंदोलक, महिला आणि युवकांवर झालेल्या लाठीचार्जचा सोनईतील नागरिकांच्या वतीनं तीव्र शब्दात निषेध. सोनम वांगचुक यांच्या मागण्यांना पाठिंबा. पर्यावरण, शिक्षण आणि स्थानिक हक्कांच्या रक्षणासाठी लढा देणारे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या रास्त मागण्या सरकारने तात्काळ मान्य कराव्यात. शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी. युवकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून दडपशाहीचा मार्ग अवलंबल्याबद्दल शिक्षण मंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा. दोषींवर कारवाई. आंदोलकांवर अमानुष लाठीचार्ज करण्याचे आदेश देणाऱ्या आणि दडपशाही करणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवर तात्काळ कायदेशीर कारवाई करण्यात यावी. लोकशाही शांततेच्या मार्गाने विरोध दर्शवणे हा प्रत्येक नागरिकाचा घटनात्मक अधिकार आहे. त्यामुळे आमच्या या रास्त मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून हे निवेदन राष्ट्रपती, पंतप्रधान यांच्यापर्यंत पोचवावे अशी विनंती समस्त सोनई ग्रामस्थांनी प्रशासनाला केली होती. आणि यावेळी मोठ्या संख्येनं सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते, युवक उपस्थित होते. उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी सनी जगताप.